पाकिस्तानचं JF-17 हे लढाऊ विमान पाडल्याच्या भारताच्या दाव्याला आता पुष्टी मिळतेय। भारताच्या कारवाईमध्ये 11 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झालाय, त्यांची नावं सुद्धा जाहीर झाली आहेत। पाकिस्तानचे स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसुफ यांचा सुद्धा या कारवाईमध्ये मृत्यू झालाय। स्क्वॉड्रन लीडर युसुफ यांच्या सोबतच 5 पाकिस्तानी वायुदलाचे सैनिकही या कारवाईमध्ये मृत्युमुखी पडले। स्क्वॉड्रन लीडर युसुफ JF-17 या विमानाचे वैमानिक होते। जकोबाबाद हवाई तळावरील भारताच्या हल्ल्यामध्ये उस्मान युसुफ यांचा मृत्यू झाला। भारताच्या विरोधामध्ये उड्डाण करण्याच्या तयारीमधील JF-17 विमान बेचिराख करण्यात आलं। पाकिस्तानने स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसुफ यांच्या मृत्यूची आता कबुली दिलेली आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतील। सोमेश, अत्यंत महत्त्वाची घडामोड, कारण पाकिस्तानचे JF-17 हे लढाऊ विमान पाडल्याची जो भारताने दावा केला होता त्याला आता पुष्टी मिळते आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की पाकिस्तानच्या आकाशवाणीने आणि तिथल्या सरकारने देखील याविषयीची माहिती दिली आहे। त्यामध्ये त्यांनी सांगत असताना हे मान्य केले की जकोबाबाद इथल्या एअरबेसवरून ज्यावेळी उड्डाण भरण्याच्या तयारीमध्ये उस्मान युसुफ हे स्क्वॉड्रन लीडर आणि इतर 5 वायुसैनिक होते, तर त्यांचा या उड्डाण भरण्याच्या तयारीत असतानाच भारताकडून झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। विशेष म्हणजे जो भारताकडचा अंदाजित आकडा आहे तो साधारणपणे या संपूर्ण पाकिस्तानच्या सैनिकांच्या आणि वेगवेगळ्या वायुदलाच्या सैनिकांच्या मृत्यूचा जवळपास 80 किमान असू शकतो, 80च्या वर इतका आकडा आहे। परंतु सध्या पाकिस्ताननी जे मान्यता दिली आहे त्यानुसार किंवा पाकिस्ताननी जे मान्य केले त्यानुसार त्यांच्या 11 जवान मारले गेले, त्यामध्ये 5 वायुसैनिकांचा समावेश आहे। आणि विशेष म्हणजे भारतीय हवाई दलाने किती यशस्वीपणे कारवाई केली की त्यांच्या विमानांना हवेत उड्डाण सुद्धा भरू दिलं नाही आणि विमानं जमिनीवर असतानाच, विमानं उड्डाण भरण्याच्या तयारीत असतानाच भारतीय हवाई दलाने मोठ्या प्रिसिजननी आणि मोठ्या सटीकतेने या सर्व विमानांना उद्ध्वस्त केलं। आणि त्याचे परिणाम म्हणून पाकिस्तानकडून जे मृत्युमुखी पडलेल्या आता जवानांचे नावं जाहीर केली जात आहेत, तर हे सगळे परिणाम हे भारतीय हवाई दलाने दाखवलेल्या शौर्याचे आणि पराक्रमाचेच आहेत। त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या शौर्यावर किंवा पराक्रमावर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी आता जगाला विचार करावा लागेल। पाकिस्तानने कितीही दिवस नावं लपवली, कितीही दिवस आकडे लपवले, तरी एक ना एक दिवस हळूहळू जसं हे युद्धाचा संपूर्ण वातावरण कमी होत जाईल तशी ही नावं आणि हे आकडे समोर येतीलच। अगदी धन्यवाद सोमेश सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।